महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार. पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात. राज्य सरकारची घोषणा. आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या 64 विशेष रेल्वे गाड्या नागपूर, मिरज, अमरावती, पंढरपूर, खामगाव, पंढरपूर, भुसावळ, पंढरपूर अशा विशेष गाड्यांची सोय. 7 जुलैला रात्री 11:45 ते रविवारी सकाळी 5:15 रेल्वे आरक्षण बंद राहणार. PRS मध्ये अपडेट करण्याचं काम केलं जाणार असल्यानं 5.5 तास आरक्षण बंद राहणार. नीटचं काउन्सिलिंग अनिश्चित काळासाठी लांबणीवर. पेपरफुटीच्या घटनेनंतर सरकारचा निर्णय. 16 जुलैला सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण सुनावणी. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबरोबरच चिन्हाबाबत होणार सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर 15 जुलैला सुनावणी होणार. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका. बारामतीच्या दत्तघाटावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं निरास्नान. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात सोहळा पार. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आमदार रोहित पवार सहभागी. बारामतीच्या बुऱ्हाणपूरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीत फुगडी आणि टाळ वाजवण्याचा लुटला आनंद. विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारकट यांचे भावी आमदार असे बॅनर. याआधी दत्तात्रय भरणेंचे भावी आमदार असे बॅनर झळकले. त्यामुळे अजित पवार गटात फुटीची चर्चा. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. शरद पवारांच्या 20 जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यात अनेक नगरसेवक शरद पवार गटात जाण्याची शक्यता. कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंनी शरद पवारांची घेतली भेट. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भेटीला महत्त्व. विधानसभेसाठी मला अनेक पक्षातून संपर्क साधला जातोय, मात्र घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार. अण्णा बनसोडेंचं स्पष्टीकरण. ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. आरोपी संजय साळवेला अटक. आरोपीनं मद्यपान करून सदरचं कृत्य केले असल्याची माहिती. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये बुडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. मित्रांसोबत पोहायला गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाल्याची माहिती. रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर. तर मुंबई महापालिकेकडून दाखल केलेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. ऐरोलीतील नगरसेवक मनोज हळदणकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भरत गोगावलेंची भेट. रुग्णालयातून घरी परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून भरत गोगावलेंच्या तब्येतीची विचारपूस. मुंबईच्या KM रुग्णालयात रुग्णांच्या रिपोर्ट कार्डच्या पेपर प्लेट छापण्यात आल्याचा प्रकार उघड. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी समोर आणली बाब. प्रकरणाच्या चौकशीची पेडणेकरांकडून मागणी. मुंबई अहमदाबाद मार्गाच्या 121 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण. एप्रिल अखेर NHAIची माहिती. वसई ते ठाणे भुयारी मार्ग उन्नत रस्त्याच्या 20,000 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी. गायमुख ते वसई बोगद्यानं येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगानं जाता यावं यासाठी उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय. 8 जुलै रोजी शिंदे समिती 4 दिवसीय हैदराबाद दौऱ्यावर जाणार. मनोज जरांगेंची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत शिंदे समिती पुरावे जमा करणार. माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्यत्व मिळाल्यानंतर पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा. भंडाऱ्यात झळकले नाना पटोले मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष होणार असे बॅनर. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या तुपकरांच्या मेळाव्याच्या ठिकाणी निर्धार लव्या लढाईचा असे बॅनर. त्यामुळे तुपकरांची नेमकी भूमिका काय याकडे लक्ष. अकोल्यात पीक विमा कंपन्यांची मनमानी. कुणाला 100 तर कुणाला 200 रुपयांची नुकसान भरपाई. नागपुरात कॅन्सर पीडित पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्यानं विष पिऊन पती पत्नीची आत्महत्या. तर त्यांच्या 12 वर्षीय मुलीची ही प्रकृती गंभीर. भाजप नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे ठाकरे गटात 8 नगरसेवकांसह असल्यानं भाजपकडून मनधरणीचा प्रयत्न. तर आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे आणि राजू शिंदेमध्ये बैठक. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पाचोड या मूळ गावी गेलेल्या संदीपान भुमरेंचं जंगी स्वागत. भुमरेंना क्रेननं हार घालून गावकऱ्यांकडून स्वागत. छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाल्यानंतर मूळ गावी गेलेल्या भुमरेंचं स्वागत.
संभाजीनगर एअरपोर्टवर रावसाहेब दानवे आणि राजू शिंदे यांची भेट. रावसाहेब दानवे राजू शिंदे यांनी पक्ष सोडू नये म्हणून मन परिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू. दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी निलेश लंकेंच्या नेतृत्वातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंकेंचं आंदोलन. जालना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. ऐन पाणी टंचाईच्या काळात पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांकडून मनस्ताप व्यक्त. बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं पडलं महागात. सेल्फीच्या नादात दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू तर संपूर्ण घटना कॅमेऱ्यात चित्रित. नाशिकच्या नांदगाव येथील 6 तरुणांची नांदगाव ते पंढरपूर सायकल स्वारी. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत 3 दिवसात करणार 372 किलोमीटरचं अंतर पार. निलेश लंकेच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये मवियाचं शेतकरी जनआक्रोश आंदोलन. तर आंदोलनाच्या ठिकाणी दुधाच्या कॅनची उभारली हंडी. कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी मवियाचं आंदोलन. अहमदनगरमधील अकोलेमध्ये दूध दरासाठी शेतकरी पुत्रांचं आमरण उपोषण. दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी. आज उपोषणाचा 6वा दिवस. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या नियोजन समितीची बैठक. दादा भुसेंनी बोलावली बैठक. यंदा जिल्ह्यासाठी 1261 कोटींच्या खर्चाचं नियोजन करणार. नाशिकच्या चांदवडमध्ये अन्नत्याग आंदोलनाची 5व्या दिवशी सांगता. कांद्याला स्थिर हमीभाव मिळावा या भावासाठी सुरू होतं उपोषण. खासदार भास्कर बगरे यांच्या हस्ते सोडण्यात आलं उपोषण. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गंमत जम्मत हॉटेलजवळ भीषण अपघात. पुलावरून गाडी थेट गोदावरी नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. सावंतवाडीतील 2 दिवसापूर्वी कोसळलेल्या भिंतीची माजी खासदार विनायक राऊतांकडून पाहणी. ज्या शाळेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिकले ती शाळा दुरुस्त करू शकले नाहीत हे दुर्दैव. विनायक राऊतांची टीका. करूळ घाटातील कसलेल्या रस्त्याची नितेश राणेंकडून पाहणी. कामाबाबत अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. तसंच ऑडिट केल्याशिवाय घाट सुरू करू देणार नसल्याचाही दिला इशारा. रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू गावापासून 5 किलोमीटर अंतरावरील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित. वाडी खुर्द गावातील 125 हेक्टर म्हणजेच 308 एकर जमिनीच्या औद्योगिक क्षेत्राबाबत अधिसूचना जाहीर. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील पिंगुळे इथे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार. आपले सरकार केंद्र संचालकाला तक्रारीनंतर 24 तासात खुलासा करण्याबाबतची नोटीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.